आपण स्टार्ट बटन दाबल्यानंतर हा पंप जो आहे तो मोबाईलवरती ऑन झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. पाणी चालू झालेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की जैन सोलार पंप जो आहे तो मोबाईलवरती चालू होत नाही. तर त्यांच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर माझंही सांगणं आहे की जैन सोलार पंप हा मोबाईलवरती नक्कीच चालू होतो. कंपनीचे कर्मचारी आपल्याला सांगतात की जैन पंप मोबाईल वरती चालू होऊ शकत नाही. पण हो, जैन सोलार मोबाईलवरती चालू होऊ शकतो आणि ते आज आपण प्रात्यक्षिकरित्या दाखवून देणार आहोत. तुम्ही देखील सेम स्टेप फॉलो करून तुमचा जैन पंप मोबाईलवरती चालू बंद करू शकता. त्याआधी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपला IT वाला शेतकरी हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला व्ह्यूज खूप येतात. पण म्हणजे आपण फ्रीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे व्हिडिओज बनवतो. परंतु आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर पाहिले तर खूपच कमी आहेत. तर सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचं प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये आपल्याला SSPRMS या नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते सर्च करून इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्याच्यानंतर ओपन जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी लोकेशन परमिशन मागतं. या ठिकाणी आपल्याला व्हाईल यूजिंग द ॲप हे ऑप्शन निवडून त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते लॉन्च होईल. लॉन्च झाल्याच्यानंतर ते IMEI नंबर मागत आहे. तर IMEI नंबर हा आपल्या कंट्रोलरवरती आपल्याला दिसतो आहे. आपण फोटोत पाहू शकता. या ठिकाणी जो IMEI नंबर आहे तो आपल्याला तिथून घ्यायचा आहे आणि तो नंबर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये टाकायचा आहे. तुमच्या कंट्रोलरच्या स्क्रीनवरती तुम्हाला IMEI नंबर दिसून जाईल. तो टाकल्याच्यानंतर व्हॅलिडेट डिव्हाइस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी डिव्हाइस सक्सेसफुली व्हॅलिडेटेड म्हणून आपल्याला एक पॉपअप येईल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन विंडो ओपन होते. रजिस्ट्रेशन विंडोमध्ये आपल्याला शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर, MPIN, आपला जिल्हा, तालुका या बाकीचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. आत्ता मी एक डमी इन्फॉर्मेशन देतो आहे. तुम्ही तुमची जी योग्य इन्फॉर्मेशन आहे तीच द्या. मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा रेग्युलर जो वापरला जाईल तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबरनंतर आपल्याला 6 अंकी MPIN आपल्या मर्जीने निवडायचा आहे. परंतु तो लक्षात ठेवा कारण नंतर रिसेटला खूप प्रॉब्लेम येतो. ते टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला आपलं राज्य, जसं की मी महाराष्ट्र निवडतो आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा जो कोणता असेल तो निवडून घ्यायचा आहे. माझा अहिल्यानगर आहे. मी अहमदनगर निवडत आहे या ठिकाणी. त्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडून झाल्याच्यानंतर त्या तालुक्यात आपलं गाव कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. काही ठिकाणी गाव जे आहे ते तुमचं मिसिंग असेल तर तुमचं जे जवळपासचं जे मोठं गाव आहे ते गाव देखील तुम्ही निवडू शकता जर तुमचं गाव लिस्टमध्ये नसेल तर. आणि त्याच्यानंतर तुम्ही रजिस्टर या बटनवरती क्लिक करू शकता. रजिस्टर बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुल असा पॉपअप मेसेज दिसेल आणि नंतर लॉग इन विंडोला आपोआप जाईल. लॉग इन विंडोमध्ये आपल्याला आपण जो 6 अंकी MPIN सेट केला होता तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड, स्टॅटिस्टिक्स किंवा प्रोफाईलमध्ये तुमची वैयक्तिक माहिती जर तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही चेंज करू शकता. आणि जर पंप आत्ता आपला चालू दिसतो आहे कारण की ग्रीन लाईट आहे म्हणजे पंप ऑलरेडी चालू आहे, त्याला आपण आधी मॅन्युअली बंद करतो. म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकतो की हा पंप ॲक्च्युली मोबाईलवरती चालू बंद होऊ शकतो. तर त्यासाठी आपण आता याला परत एकदा बंद करून आता आपण चालू करत आहे. रेड बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर स्टार्ट करायचा का नाही त्यासाठी आपल्याला पॉपअप येतं. येस करायचं आणि पंप आपला चालू होऊन जातो. पंप चालू झाल्याच्यानंतर आपल्याला रेड लाईट दिसते म्हणजे ती बंद करण्यासाठी असते. म्हणजे सध्या पंप आपला चालू कंडिशनमध्ये आहे. ती रेड बटन दाबल्याच्यानंतर तो पंप परत बंद होऊन जाईल. फक्त पंप चालू किंवा बंद करणे ह्याच्या व्यतिरिक्त देखील हे ॲप आपल्याला खूप उपयुक्त आहे. यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला पंप रिलेटेड दिसते की पंप किती वेळ चालला, किती व्होल्टेज किती घेतो आहे किंवा काही बिघाड झाला तर भविष्यात त्यासाठी देखील हे ॲप्लिकेशन आपल्याला नक्कीच उपयोगी येणार आहे.
चला तर आपण प्रत्यक्षात दाखवून देऊ की आपण ॲक्च्युअलमध्ये कसं वापरतो, कारण त्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही. तर या ठिकाणी आपण जो आहे पंप आपल्या मोबाईलवरती चालू करत आहोत. स्टार्ट बटनवरती आपण क्लिक केलं, येलो बटन दाबलं, त्यानंतर एक 10 सेकंदात जे आहे ती मोटर चालू होईल. आपण पाहू शकता या ठिकाणी मोटर जी आहे ती आपली ॲप्लिकेशनद्वारेच चालू झालेली आहे. हा जो आहे 3 HP 30 मीटर हेडवाला जैन सोलारचा पंप आहे. आपण आता याला मोबाईलवरतीच चालू केला होता. आपण आता या ठिकाणी बंद करून देखील पाहू. हिरव्या बटनवरती आपण क्लिक केलं आहे, त्यानंतर परत ते पिवळं बटन दाबलं कन्फर्म करण्यासाठी आणि 10 सेकंदात जो आहे आपला पंप या ठिकाणी बंद होऊन जाईल. चालू बंद करण्याव्यतिरिक्त तुम्ही या ॲप्लिकेशनमधून टायमर देखील सेट करू शकता की कोणत्या वेळी पंप चालू होणार आणि कोणत्या वेळी बंद होणार. आपण ते देखील करून दाखवू. आपण टायमर सेट करू, सकाळी किती वाजता चालू होणार आणि संध्याकाळी किती वाजता बंद होणार, आणि त्याच्यानंतर अपडेट करू आणि आपण जो टाईम ठेवू त्याच टाईमला ती मोटर आपोआप चालू होईल. आणि जो बंद होण्याचा टाईम आपण सेट करू, आत्ता आपण 5 वाजताचा करू, तर बरोबर 5 वाजता ही मोटर ॲटोमॅटिक बंद होऊन जाईल. आता मोटर जी आहे ती टायमरवरतीच चालू बंद होईल, पण आपल्याला या टायमरची सध्या तरी गरज नाही आहे. तर आपण हा टायमर बंद देखील करू शकतो. टायमरच्या समोर जे बटन दिलेलं आहे हिरवं, त्यावरती क्लिक केलं की टायमर बंद होऊन जाईल. तर आपण ह्या ज्या स्टेप आपण आत्ता फॉलो केल्या त्या फॉलो करून तुमचा देखील जैन सोलार पंप मोबाईलवरती चालू बंद करू शकता. मला आशा आहे की हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पंपबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नक्कीच त्यांच्यासाठी देखील व्हिडिओ बनवू. धन्यवाद.